नमस्कार मंडळी, आज आपण झटपट होणारी गावरान झणझणीत अशी अंडाची रस्सा भाजी बनवणार आहोत. जेव्हा भाजी बनवायला काही सुचत नसेल ना, तेव्हा झटपट होणारी अशी ही अंड्याची भाजी एकदा नक्की बनवून पहा. जास्त काही मसाले वगैरे वापरणार नाही. गावाकडं अशाच पद्धतीने अंड्याची भाजी बनवतात. तर गावाकडच्या या पद्धतीने चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी सुकं खोबरं कट करून घेतलं आहे, एक कांदा मीडियम साईजचा, आले लसूण, नंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ, 2 दालचिनी आणि 3-4 काळी मिरी आणि कोथिंबीर घेतली आहे. अंडे बॉईल करून घेतले आहेत. सुरुवातीला कोरडे मसाले कढईमध्ये छान परतवून घेतले आहेत. ते प्लेटमध्ये काढून घेऊया. नंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने मी इथे तेल घातलं आहे. सुरुवातीला खोबरं छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. जास्तही करपू द्यायचं नाही. 1-2 मिनिटे खोबरं छान लालसर होईपर्यंत परतवून घेतलं आहे. ते प्लेटमध्ये थंड व्हायला काढून घ्यायचं आहे. नंतर याच्यात मीडियम साईजचा उभा कट केलेला कांदा घातला आहे. 1 चमचाभर इथे मी तेल घालते. तेलामध्ये कांदासुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. थोडा ब्राऊन रंगापर्यंत परतवून घ्यायचा आहे. जास्तही काळपट करायचं नाही. नंतर आलं लसूणसुद्धा याच्यात थोडंसं परतवून घेतलं आहे आणि प्लेटमध्ये हे सुद्धा थंड व्हायला काढून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित असं थंड झालेलं आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये याची आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची आहे. सुरुवातीला पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आहे. लागलं तर अर्धी वाटी पाणी घालून याची छान स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथे मी मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घेतली आहे. नंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यात तेल घातलं आहे. नंतर तमालपत्र घालायचं आहे. बनवलेली पेस्ट घालायची आहे आणि 2-3 मिनिटे पेस्ट छान आपल्याला ही परतवून घ्यायचे आहे. याच्यातील कच्चेपणा कमी झाल्यानंतर आता मसाले घालायचे आहेत. तर खूप बेसिक असे मसाले मी इथे वापरणार आहे. तर त्याच्यामध्ये इथे हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, मीठ, 1 चमचा धना पावडर आणि घरगुती काळं तिखट किंवा कांदा लसूण मसाला जो आहे तो घालायचा आहे. तो मी इथे 1.5 चमचा वापरला आहे. रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे. सर्व व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं आहे. मसाला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. नंतर याच्यात गरम पाणी घालायचं आहे. तर गरम पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून ते याच्यात सुरुवातीला घातलं आहे. नंतर लागेल तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे त्यानुसार गरम पाणी याच्यात घालायचं आहे आणि गरम पाणी घातल्यानंतर 1-5 मिनिटे ही छान भाजी उकळवून घ्यायची आहे आणि नंतर अंडे याच्यात घालायचे आहेत. तर भाजी इथे उकळायला सुरुवात झाली आहे. बघू शकता रंग एकदम छान असा आलेला आहे. अंड्याला या पद्धतीने थोड्याशा चाकूने मी चिरा मारून याच्यात घालणार आहे. तर गावाकडच्या पद्धतीने एकदम झणझणीत अशी आपण आज अंडा करी बनवली आहे. टोमॅटो न वापरता अशी या पद्धतीने झणझणीत अशी अंडा करी एकदा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. भाजी इथे 5-10 मिनिटे शिजवून घेतली आहे, उकळवून घेतली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घातली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.